काही पोरींनी बापाच्या घरी इतकी गरिबी काढली, शाळेत जर कधी नोटीस आली सहल जाणार आहे तर त्या मुलीनं खाली मान घालायची. का? माझी आई मला सहलीला पैसे देऊ शकत नाही. तिला असा नवरा मिळाला महाराज, कमराला कपाटाच्या चाव्या आल्या. प्रारब्ध आहे त्याचं. असं बरळायचं नाही माझंच वाईट का झालं, माझंच वाईट का झालं. काही लोक शिपाई म्हणून कामाला लागले पण अभ्यास करून क्लास 1 झाले. काही पैसे भरून क्लास 1 झाले, सापडले तर तांबड्यात घरी आली. अन्न मानधन हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. गायकवाद गुणजन मंडपाने माई सिस्टीमध्ये सगळ्या मंडळीला धन्यवाद. सत्यामध्ये कौतुक करावं ते पहिल्या पंगत घालणाऱ्यांचं. कारण गरीब माणसं पंगत घालतात, श्रीमंत माणसं जवळजवळ ह्याला पड्यात पडत नाही. पंगती सहसा सामान्य माणसाची आहे का श्रीमंताची आहे? सामान्य. श्रीमंत अवलादी नाही घालीत पंगत, जळालं त्यांचं. आजही तुम्ही गरीबाच्या घरात जा, 15 माणसाचा स्वयंपाक 15 मिनिटात, पिठलं भाकर पण दणकून. हे श्रीमंत हलकट माणसं मोजिते. 5 सांगितले 6वा वाढला, संपल्या चपात्या. आणि त्याची बायको म्हणते निवांत जेवा. ताटल्या खात्या का निवांत जेवा? बावळत नाही. शेतकऱ्याच्या बाईला चहा ठेवाय सांगा बरं, तांब्याभर पाणी डायरेक्ट पातेल्यात होती ती. ही श्रीमंताची बाई तशी नाही, लय दरिद्री. अगं पाच तीच का आला काय तुझ्या चहा वाचून काय कोणचं चाललंय? कप मुजी ती ही आडपाट. शेतकऱ्याच्या घरात अजून आरुडे देऊन चहा येतो, अनारे चहा वजन आहे. हे श्रीमंत हलकट खिडकी जवळ जाते.